नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दिनांक 8 जुलै मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे। या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील हे ठिकठिकाणी जनजागृती शांतता रॅली देखील काढत आहेत। हिंगोली परभणी नंतर आज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर येत आहेत। जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता शहरातील राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे। या रॅलीमध्ये जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले। तसेच या रॅलीत जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी जेसीबीद्वारे स्वागत देखील केलं जाणार आहे। तसेच एकाच वेळी लाखो मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। प्रशासनाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। मद्य विक्री सुद्धा बंद आहे। शहरातील काही मार्गात बदल देखील करण्यात आलाय। यावेळी सकल मराठा समन्वयक सतीश देशमुख, किरण शिंदे आणि माणिकराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वृत्त। समाज राहिलेला आहे त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्र मोर्चे काढले होते, त्या माध्यमातून सरकारला इशारा दिला होता असंच की मराठ्यांना ओबीसी मधून समावेश करण्यासाठी मनोजदादा जरांगेंनी हे जे आंदोलन केलेलं आहे त्यास आम्हा सर्व मराठ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावे व आम्हा सर्व गोरगरीब जनतेला न्याय देण्यात यावा अशी आपल्यातर्फे सरकारला विनंती करतो। आज जनजागृती व शांतता रॅली करणार आहे, काय सांगा? मनोजदादा जरांगे पाटील यांची शांततेची रॅली जी आज आयोजित केली आहे ती आता ही लास्ट शांततेची रॅली आहे। त्याच्या पुढील मराठा समाज आक्रमक होऊन रॅल्या करण्यात येईल हे सरकारला जाहीर इशारा आहे। आणि ज्या एवढ्या दिवस सरकारने जे चॉकलेट दिलेले आहेत ते चॉकलेट आता डबल होणार नाही। डबल मनोजदादा जरांगे पाटील हे सरकारला तारीख सुद्धा वाढून देणार नाहीत असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे। 13 तारखेचं जे अल्टिमेट आहे ते लास्ट आहे आणि याच्यानंतर उपोषण सुद्धा करणार नाही म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। मागील लोकसभेला जे निकाल लागला ते या विधानसभेला उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि बीजेपीला गांड सरकारला जाहीर इशारा आहे की लवकरात लवकर 13 तारखेला निकाल लावा मराठा समाजाचा। तर मराठा समाजाचा जे रोष आहे त्या रोषाला समोर जावंच लागेल आणि जर आरक्षण नाही भेटलं तर जे मंत्री वगैरे आहेत त्याला फिरणं मुश्किल होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये हे जाहीर मराठा समाजातर्फे सांगण्यात येतो। आणि तोडा बुजूर सकल मराठा समाजातर्फे आज व्यंकटराव तोरडेकरचं भव्य दिवस स्वागत ठेवण्यात आलेलं आहे। या स्वागतात तोडा बुजूर पक्षातर्फे जरांगेदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी एक मराठा लाख मराठा म्हणून आज मनोजदादा जरांगे पाटील यांची जनजागृती व शांतता रॅली पार पडत आहे। अर्धापूर तालुक्यासाठी काय उपक्रम? आज आम्ही या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना या मराठा आरक्षण लढ्यासाठी बळ देण्यासाठी अर्धापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत। आम्ही अर्धापूर तालुक्याच्या वतीनं प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून भाकरी चपाती जी काही असेल ती शिदोरी जमा करून प्रत्येक गावातून तालुक्याच्या ठिकाणी जमा करून तालुक्याच्या वतीनं 5 ते 10 हजार माणसाचं जेवण आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि राजकॉर्नर या ठिकाणी आम्ही ते जेवण वाटप करतो। या प्रकारे आमच्या तालुक्याच्या वतीने आपल्या आंदोलन लढ्यामध्ये काही ना काही सेवा असली पाहिजे। जरांगे पाटील जर आपल्यासाठी घरदार सोडून मुलं बाळ सोडून आपल्यासाठी 8-9 महिने लढत असतील तर आपणही काहीतरी या समाजासाठी देणं लागतो म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या अर्धापूर तालुक्याच्या वतीनं जबाबदारी निभावतो।